नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे की प्रकल्पाची सुरुवात करताना आपण बघितलेलं आहे की उद्योगाची स्थापना किंवा उद्योग स्थापनेची प्रणाली कशी आहे, उद्योगाची नोंदणी कशी केली जाते, भांडवल उभारणी कशी केली जाते व गुंतवणूक प्रणाली कशी असते हे आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलेलं आहे। आता आपण त्याचाच पुढचा भाग बघणार आहोत की उद्योजकाला आर्थिक सहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्था। तर उद्योजकाला जे अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्या विविध प्रकारच्या आहेत। मग त्यामध्ये पहिला आहे राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ। तर राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये NIDC असं सुद्धा म्हटलं जातं। या महामंडळाची स्थापना ऑक्टोबर 1945 मध्ये झाली आहे। देशाच्या औद्योगिक विकासाकरिता उपभोग्य वस्तू निर्माण करणाऱ्या उद्योगांपेक्षा ही मूलभूत उद्योगाचे यामध्ये महत्त्व आहे। औद्योगिक विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या उद्योगांची वाढ व्हावी याकरिता हे महामंडळ अस्तित्वात आले। देशातील औद्योगिक विकासाला चालना देण्याकरिता इतर उद्योगांना उपयुक्त ठरणारी यंत्रसामग्री, भांडवली माल व साधन साहित्य निर्माण करणाऱ्या उद्योगांना हे महामंडळ आर्थिक सहाय्य करते। राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ काय आहे की या मंडळाची स्थापना ऑक्टोबर 1945 मध्ये झाली। औद्योगिक विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या उद्योगांची वाढ व्हावी यासाठी हे महामंडळ अस्तित्वात आलं। देशातील औद्योगिक विकासाला चालना देण्याकरिता इतर उद्योगांना उपयुक्त ठरणारी मशिनरी, यंत्रसामग्री, भांडवली माल व साधन साहित्य निर्माण करणाऱ्या उद्योगांना हे महामंडळ आर्थिक सहाय्य करण्याचं कार्य करते। त्यानंतर आहे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन NSIC। त्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना ही फेब्रुवारी 1965 मध्ये भारत सरकारने केली। याची स्थापना केव्हा झाली तर फेब्रुवारी 1965 मध्ये कोणी तर भारत सरकारने केली आहे। उद्योजकाला लागणारी यंत्रसामग्री भाडे करारावर अथवा सुलभ हप्त्याने उपलब्ध करून दिली जाते। त्या अर्थसहाय्य करताना ही उद्योजकांना लागणारी जी काही साधन सामग्री आहे, यंत्रसामग्री आहे ती भाडे तत्वावर कराराच्या सहाय्याने उपलब्ध करून दिली जाते, सुलभ हप्त्याने ती उपलब्ध करून दिली जाते। यंत्रसामग्रीच्या किमतीच्या 20 ते 33.5% रक्कम भरून सवलतीच्या अटींवर सुलभ हप्त्याने यंत्रसामग्री ही उपलब्ध करून दिली जाते। तर राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना महामंडळाची स्थापना फेब्रुवारी 1965 मध्ये भारत सरकारने केले आणि उद्योजकांना लागणारी जी काही यंत्रसामग्री आहे ती करारावर अथवा सुलभ हप्त्यावर उपलब्ध करून दिली जाते। यंत्रसामग्रीच्या किमतीच्या 20 ते 33% रक्कम भरून सवलतीच्या अटींवर सुलभ हप्त्याने यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाते। त्यानंतर आहे भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ, त्या इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI। तर याची स्थापना झालेली आहे 1 जुलै 1948 रोजी। भारतीय औद्योगिक अर्थपुरवठा महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। याची स्थापना केव्हा झाली तर 1 जुलै 1948 रोजी या संस्थेची स्थापना झालेली आहे। या मंडळाची औद्योगिक क्षेत्रात व्यापक प्रमाणावर अर्थपुरवठा करण्याचे कार्य हे महामंडळ करत असते। याचं कार्य काय आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये
व्यापक प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर अर्थपुरवठा करण्याचं कार्य हे महामंडळ करत असतं. तर या महामंडळाचं मेन उद्दिष्ट आहे की मध्यम व दीर्घ उद्योगांना कर्ज पुरवठा करणे. मध्यम व दीर्घ उद्योगांना हे महामंडळ कर्ज पुरवठा करण्याचं कार्य करते. देशातील सार्वजनिक क्षेत्र, सहकारी क्षेत्र इत्यादी उद्योगांना कर्ज पुरवठा करणे, खाण व्यवसाय, वीज निर्मिती करणारे व्यवसाय इत्यादींना मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसहाय्य करण्याचे. देशातील सार्वजनिक क्षेत्र आहे किंवा सहकारी जे क्षेत्र आहे त्या उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याचं कार्य भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ करत असते. मग त्यामध्ये खाण व्यवसाय असेल, मोठा व्यवसाय, वीज निर्मिती करणारे प्रकल्प असतील तर त्या उद्योगांना, त्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याचं कार्य करते. त्यानंतर आहे भारतीय औद्योगिक विकास बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण IDBI असं म्हणतो. ही बँक 1 जुलै 1964 रोजी स्वतंत्र कायद्याने स्थापन करण्यात आली. 1 जुलै 1964 रोजी ही स्वतंत्र कायद्याने स्थापन करण्यात आली. 1976 पासून केंद्र सरकारच्या अखत्यारीत स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. 1964 मध्ये स्वतंत्रपणे ती स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात आली. त्यानंतर 1976 पासून केंद्र सरकारच्या अखत्यारीत ती स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. औद्योगिक विकासाची शासकीय धोरणे राबविणे हे बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. औद्योगिक विकासाची शासकीय धोरण, जे शासकीय नियम आहे ते प्रत्यक्षात राबविणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. अविकसित व मागास विभागासाठी कार्य करणारी ही विकास बँक आहे. अविकसित व मागास विभागांसाठी ती कार्य करणारी एक विकास बँक आहे. तिच्या नावातच आहे की भारतीय औद्योगिक विकास बँक. जे मागासलेले भाग आहे, अविकसित झालेले भाग आहे, तिथं ती त्यांचा विकास कसा होईल या दृष्टीने कार्य करत असते. विकसनशील क्षेत्रात प्रकल्प स्थापन करणाऱ्या उद्योजकाला ही बँक कर्ज पुरवठा करते. विकसनशील, जे देश विकसित होण्याच्या मार्गावर आहे अशा क्षेत्र, जे विकासाच्या मार्गावर आहे अशा क्षेत्रांमध्ये प्रकल्प स्थापन करणारे जे उद्योग आहे त्या उद्योगांना अर्थसहाय्य करण्याचं भारतीय औद्योगिक विकास बँक ही करत असते. उद्योगांना भांडवल उभारणीच्या कार्यात मदत करते. उद्योगधंद्यांना फेर परतफेड करते. तसेच कर्ज रोखे विक्रीस काढले तर त्या कर्ज रोख्याची हमी घेण्याचेही कार्य ही बँक करत असते. त्यानंतर आहे भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये ICICI म्हणतो. तर ICICI बँक म्हणून आपल्याला माहीत आहे. तर जागतिक बँकेच्या प्रयत्नाने भारतीय औद्योगिक कर्ज पुरवठा व गुंतवणूक महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या प्रयत्नाने, वर्ल्ड बँकेच्या प्रयत्नाने भारतीय औद्योगिक कर्ज पुरवठा व गुंतवणूक महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय प्रमंडळ कायद्यान्वये या मंडळाची स्थापना जानेवारी 1955 मध्ये झाली. ICICI बँकेची स्थापना ही जानेवारी 1955 मध्ये झाली. विशेषतः खाजगी क्षेत्रात नव्याने निर्माण होणाऱ्या प्रमंडळाला आर्थिक सहाय्य करण्यात या मंडळाचा मोठा वाटा आहे. खाजगी क्षेत्रात लघु उद्योग व मध्यम उद्योगांचा विकास करणे, खाजगी उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी व विस्तारासाठी कर्ज पुरवठा करणे, नवीन उद्योगांना भांडवल पुरवठा करणे, दीर्घ मुदतीच्या व मध्य मुदतीच्या कर्ज पुरवठा करणे, नवीन उद्योगाचे भाग खरेदी करून भाग भांडवल उपलब्ध करून देणे इत्यादी कार्य भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळामार्फत केले जाते. त्यानंतर आहे भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक,
नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, त्यालाच आपण नाबार्ड असं म्हणतो. ही बँक अविकसित ग्रामीण विभागाचे औद्योगिकीकरण करण्यासाठी व विकासासाठी कार्य करत असते. ही बँक कशासाठी कार्य करते, तर जे ग्रामीण भागामधले विभाग आहे, जे अविकसित आहे, तिथे औद्योगिकरण कसं केल्या जाईल व तिथला विकास कसा केला जाईल या दृष्टीने ती कार्य करण्याचा प्रयत्न करते. मुख्यत्वे करून नाबार्ड ग्रामीण भागातील सहकारी बँकांना भांडवल पुरवण्याचे कार्य करते. मुख्यत्वे काय करते ती, तर ग्रामीण भागातील ज्या सहकारी बँका आहेत त्यांना भांडवल पुरवण्याचं कार्य भारतीय कृषी बँक किंवा ग्रामीण विकास बँक करते. सप्टेंबर 1985 पासून ग्रामीण भागातील टायनी, कॉटेज, विलेज इंडस्ट्रीसाठी अर्थसहाय्य करू लागली आहे. 1985 पासून ग्रामीण भागातील जे एकदम छोटे उद्योग आहे, टायनी, कॉटेज इंडस्ट्रीज, विलेज इंडस्ट्रीज, हे ग्रामीण उद्योग वगैरे, तर अशा उद्योगांना अर्थसहाय्य करण्याचं कार्य भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक 1985 पासून करू लागली आहे. इंडस्ट्रीजसाठी मार्जिन मनी कर्ज म्हणून दिले जाते. त्यावर व्याजाची आकारणी केली जात नाही, मात्र इतर कर्जावर व्याजाचा दर आकारला जातो व कर्ज परतफेड ही 10 वर्ष करावयाची असते. एकंदरीत नाबार्ड ही बँक ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी ग्रामीण भागामधले जे छोटे मोठे उद्योग आहे, टायनी उद्योग, कॉटेज, विलेज इंडस्ट्रीज, अशा उद्योगांना अर्थसहाय्य करण्याचं कार्य करते. इंडस्ट्रीजसाठी, उद्योगांसाठी मार्जिन मनी म्हणून कर्ज दिलं जातं, त्यावर व्याजाची आकारणी केली जात नाही व त्याची परतफेड ही 10 वर्षामध्ये करावयाची असते. त्यानंतर आहे राज्य वित्तीय महामंडळ, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, SFC. राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना औद्योगिक धोरणाचा एक भाग म्हणून 1951 मध्ये करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात देखील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ या नावाने वित्तीय महामंडळाची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली. राज्यातील लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना दीर्घ मुदतीचे भांडवल पुरवणे हे या महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्य वित्तीय महामंडळ ची स्थापना ही औद्योगिक धोरणाचा एक भाग म्हणून 1951 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात देखील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ या नावाने वित्तीय महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1962 मध्ये याची स्थापना महावित्तची करण्यात आली आहे. लघु आणि मध्यम उद्योगांना जमीन, इमारत, यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागते. यासाठी ही महामंडळे मुदत कर्ज देते. या महामंडळाकडून कर्ज घेण्यामध्ये फायदा म्हणजे साधारण 10 वर्षापर्यंत कर्जफेडीची आपल्याला मुदत मिळते व मुद्दल रकमेच्या कर्जफेडींमध्ये 2 वर्षाचा सुट्टी काळ म्हणून मिळतो. त्याचं सांगितलेलं आहे की 1951 मध्ये या धोरणात औद्योगिक धोरणाचा भाग म्हणून याची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्यामध्ये महावित्त म्हणून महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ या नावाने त्याची स्थापना 1962 मध्ये करण्यात आलेली आहे. राज्यातील लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना दीर्घ मुदतीचे कर्ज भांडवल पुरवण्याचं कार्य हे महामंडळ करत असते. लघु व मध्यम उद्योगांना मोठमोठ्या जे इमारती, जमीन, यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. यासाठी ही महामंडळे मुदत कर्ज देते आणि या
मुदत कर्जाचा परतफेडीचा कार्यकाळ कालावधी 10 वर्षापर्यंत तो त्याची परतफेड करू शकतो आणि कर्जफेडीची मुदत मिळते व मुद्दल रकमेच्या परतफेडीचा 2 वर्षाचा सुट्टी काळ म्हणून आपल्याला तिथे मिळतो. अशा प्रकारे राज्य वित्तीय महामंडळाचं कार्य आहे. त्यानंतर आहे व्यापारी बँका, बिझनेस ट्रेडिंग सेक्टर बँक. त्या व्यापारी बँका या प्रामुख्याने व्यापारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचं कार्य करतात. या बँका जनतेकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे स्वीकारतात व ते सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन देतात. ठेवी म्हणून जमा झालेला जो काही पैसा आहे तो गरजूंना कर्ज म्हणून दिलं जातं. आता उद्योगधंदे, इतर व्यवसाय व व्यापारी या सर्वांच्या अल्पमुदतीच्या आर्थिक गरजा व्यापारी बँका ह्या पुरवत असतात. ज्या व्यापारी बँकांमध्ये जे काही लोक ठेवी म्हणून बँकेमध्ये जो पैसा ठेवतात त्या ठेवींच्या स्वरूपात जे गरजू व्यक्ती आहे त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टीने ही बँक त्यांना कर्ज देण्याचं कार्य करत असते. त्यानंतर आहे राष्ट्रीयकृत बँका. राष्ट्रीयकृत बँका. तर राष्ट्रीयकृत बँका मुख्यत्वे करून राष्ट्रीयकृत बँका या लघु उद्योगांना मध्यम मुदतीच्या कर्ज अग्रहक्काने देत असतात. रक्कम किती द्यावी यावर रिझर्व्ह बँकेचे बंधन असते, त्याची देखरेख असते. या बँका यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, जागा खरेदी करण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी कर्ज देत असतात. ही कर्ज प्रकल्प खर्चाच्या 75% इतकी असतात व परतफेड 5 ते 10 वर्षामध्ये त्याची करावी लागते. या बँकांकडे उद्योजकांना व व्यावसायिकांना खास अर्थसहाय्य योजना असतात. तसेच बँकांकडून खेळते भांडवल सुद्धा मिळू शकते. तर अशा प्रकारे राष्ट्रीयकृत बँका ह्या मुख्यत्वे करून लघु उद्योगांना मध्यम स्वरूपाचे कर्ज अग्रहक्काने देत असतात. रक्कम किती द्यावी यावर रिझर्व्ह बँकेची देखरेख व त्यांची बंधने असतात. या बँका यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, रस्ते बांधणीसाठी, जागा खरेदी करण्यासाठी कर्ज देत असतात. प्रकल्प खर्चाच्या 75% कर्ज ही असतात व परतफेड त्याचे 5 ते 10 वर्षापर्यंत करावी लागते. इथे आपण बघितलेले आहे की उद्योजकाला अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्था आणि बँका कोणकोणत्या आहेत. राष्ट्रीय औद्योगिक विकास बँक, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, औद्योगिक विकास बँक, औद्योगिक पत व नियंत्रण महामंडळ, भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, राज्य वित्तीय महामंडळ, व्यापारी बँका व राष्ट्रीयकृत बँका. प्रकल्पाची सुरुवात या प्रकरणामध्ये आपण बघितलेले आहे की उद्योग स्थापनेची प्रणाली काय आहे, उद्योगाची नोंदणी आपल्याला कुठं करायची आहे, प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबी कोणकोणत्या आहे, गुंतवणूक प्रणाली कशी आहे, भांडवल उभारणी कशी केली जाते व उद्योजकाला अर्थसहाय्य करणाऱ्या वित्तीय संस्था कोणकोणत्या आहे हे आपण या प्रकल्पाची सुरुवात या प्रकरणामध्ये बघितलं आहे.